कोकण मालवणातील प्रसिद्ध पदार्थ म्हणजे सोलकढी। चिकन मटण असो की मग मच्छी, असा जर बेत असला की बरोबरीनं सोलकढी हवीच। नारळाचं दूध आणि कोकमाचं सार याचं मिश्रण म्हणजे ही कमाल रेसिपी। अगदी फार सामग्री नसल्यानं झटपट उरकणारी, पण बनवायला वेळ लागत नसला तरी याची चव जिभेवर बराच वेळ रेंगाळत राहते। दाबून जेवल्यावर अनेकदा एकदा ढेकर आला की कसं तृप्त झाल्यासारखं वाटतं। याच प्रकारे हा ढेकर आणण्याचं काम ही सोलकढी अगदी उत्तम करते। पण मंडळी, सोलकढीचा उपयोग एवढाच नाही बरं का। अगदी वजन कमी करण्यापासून ते मधुमेहांपर्यंत अनेक समस्यांवर सोलकढी हे एक उत्तर ठरू शकते। सोलकढी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। सोलकढी मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर पचन संस्थेला आराम देते। सोलकढीत कोकम असते आणि कोकमातील घटक पचन सुधारण्यास मदत करतात। त्यामुळे मांसासारखे पचायला जड आणि चमचमीत पदार्थ खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून सोलकढी पिणं नक्कीच फायदेशीर ठरतं। सोलकढीमध्ये आलं लसणाची फोडणी असल्यानं सर्दी, मळमळ, पचनक्रियेची बिघाड झाल्यानं वाढणारी अस्वस्थता कमी करून रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते। अपचनाचा त्रास कमी करण्यासोबत कोकम मेंदूच्या कार्याला चालना देण्यासही मदत करते। शरीरावरील आणि मनातील ताण हलका होण्यासही मदत होते। डिहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी सोलकढी हे उत्तम एनर्जी ड्रिंक आहे। शरीरातील उष्णता, पित्त शमवण्याची क्षमता सोलकढीत आहे। त्यामुळे जेवल्यानंतर सोलकढीचा आस्वाद घेणं अधिक फायदेशीर आहे।